नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये जे लोक संस्थेवर काम करतात किंवा इंग्लिश स्कूलवर काम करतात आणि त्यांना काय करायचे की आगामी काळामध्ये काय करायचं आहे की शिक्षक भरतीच्या माध्यमातून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक व्हायचे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम ज्या तुम्ही संस्थेवर काम करताय तिथे तुम्हाला एक काहीतरी आमिष दाखवलेली आहे की हा व्यक्ती रिटायर झाल्यानंतर तुम्हाला इथे परमनंट करून घेतलं जाईल। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक खेड्यामध्ये असे 3-4 लोक असे सातत्याने दिसून येतात की तुम्हाला परमनंट करू, हे अप्रूव्हल येऊ द्या, एवढं अनुदान येऊ द्या। आणि विद्यार्थी मित्रांनो, ते वारंवार सांगत असतात या परीक्षा पास करा, ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ। विद्यार्थी मित्रांनो, ही सरळ सरळ आपली फसवणूक झाल्यासारखं इथं दिसतं। लक्षात घ्या, काही लोक 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष अशा पद्धतीने काम करतायत, जे की थोडंसं मानधन घ्यायचं आणि तिथे पूर्ण वेळ काम करायचं। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालेले असे मला फोन्स, कॉल्स वगैरे येतात। आता विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला जर टीईटी परीक्षा पास करा म्हणत असतील, टेट एक्झाम द्या म्हणत असतील, तर त्यांना अप्रूव्हल पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आणल्याशिवाय पर्यायच त्यांच्याकडे राहत नाही। त्यावेळेस अशा ठिकाणी काम करताय तर तुम्ही वय संपण्याच्या आधी, म्हणजे आता तुमचं वय आहे तर तुम्ही अगोदर या परीक्षेला फोकस करा, त्या संस्थेवर काम करा। नक्कीच सध्या मानधन भेटते, आपल्याला पैसे भेटतात काही प्रमाणात, नक्कीच करा, पण त्या जागेवर आपलं काम होणार आहे, आपलं अप्रूव्हल निघणार आहे, संस्था अप्रूव्हल काढून आणणार आहे। हा जो काही आपल्या मनातला भ्रम आहे तो सर्वात प्रथम काढून टाका। एखादी केस किंवा महाराष्ट्रामध्ये 1-2-3% लोकांचं हे सक्सेस होते, अदरवाईज जे लोक आहेत ते एकदम वयाच्या काटावर गेल्यानंतर त्यांना सांगण्यात येतं की तुम्ही ही या परीक्षा पास केला तरच तुमचं अप्रूव्हल निघणार, या परीक्षेच्या माध्यमातूनच तुम्हाला इथे परमनंट केलं जाणार। त्यावेळेस आपल्या हातातून वेळ निघून गेलेली असती। आता ही सुवर्ण संधी साधून विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या एक सीटीटी परीक्षा आणि टीईटी परीक्षा येणार आहेत। या परीक्षा सर्वात प्रथम पास करायच्या तुम्हाला, लक्षात घ्या। या परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला टेट मध्ये संधी अजून उपलब्ध होणार आहेत। तुमचं वय गेलं नाही तर या परीक्षा पास करण्याकडे लक्ष द्या। आता ज्यांचं वय काटावर आहे बाबांनो, जे की आता विषय काय आहे, काटावर वय आहे, 40 वर्ष वय आहे, कुणाचं 38च्या जवळ गेले, ओपन कास्ट आहे, त्या विद्यार्थ्यांनी जर विचार केला की बाबा आता टीईटी परीक्षा किंवा सीटीईटी परीक्षा देऊन आपल्याला परमनंट होता येईल का, तर त्यांचं थोडंसं अवघड जाणार आहे मित्रांनो। कारण परीक्षा जर बघितली, टेट एक्झाम सातत्याने होईल का नाही याबद्दल थोडीशी शंकाच आहे। कारण विषय काय आहे मित्रांनो, आता एक 5 तारखेला 5 एप्रिलला समजून येईल सगळ्या गोष्टी की टेट एक्झामचं शेड्यूल कसं असणार आहे, टीईटी परीक्षा होणार का वेळेवर, सगळ्या गोष्टी 5 एप्रिलला समजून येणार आहेत। कारण कोर्टाने आदेश दिलेत की याचा एक गोषवारा तुम्ही आम्हाला देऊन टाका, जे की शासनाला दिल्यानंतर शासन काय करतं, जागा वेळोवेळी भरत असतं आणि निर्देश कुणाचा आहे, कोर्टाचा आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या सर्व परीक्षेचे एक नियोजन होणार आहे भविष्यात आणि या परीक्षेला आपल्याला सामोरे जायचे। लक्षात घ्या, आता तुम्हाला काळ कोणता आहे, जे की सीटीटी परीक्षा देऊ शकता तुम्ही आता आगामी, आणि दुसरी टीईटी एक्झाम सुद्धा देऊ शकता आणि टेट एक्झाम सुद्धा तुम्हाला द्यायची आहे। या हेतूनेच या 2 परीक्षा क्रॅक करायच्यात, लक्षात घ्या। या तिन्ही परीक्षा आपल्याला दिल्याशिवाय आपल्याला परमनंटची संधी मिळणार नाही, हे मनामध्ये ठासून भरा मित्रांनो, लक्षात घ्या। उगाच कुठेतरी जंजाळात अडकू नका की हा रिटायर झाल्यानंतर माझी जागा तिथे परमनंट आहे, मला संस्था चालकांनी तुम्हाला शब्द दिलाय, लेखी दिले का, किंवा तुम्ही एखाद्या इंग्लिश स्कूलवर काम करताय, इंग्लिश स्कूलने तुम्हाला परमनंट करण्याचा चान्स दिलाय का, इंटरनॅशनल स्कूल आधी कुठे, आपल्याला भविष्यामध्ये शिक्षक व्हायचे। मग लक्षात घ्या, आपल्याला या परीक्षा क्रॅक कराव्याच लागतील मित्रांनो, या परीक्षावर फोकस करावंच लागेल। कितीही अभ्यासातील गॅप असू द्या, तुम्हाला या परीक्षेला धरूनच येत्या काळामध्ये शिक्षक होता येणार आहे। कळकळीने मी का सांगतोय, विद्यार्थी विचारतात की बाबा मला आता बरेच केस आलेले आहेत आपल्याकडे की सर मी 7 वर्ष झालं एका संस्थेवर काम करतोय, मला संस्था चालक हातावरच पगार देतोय, ते सांगतात की मला सीटीटी परीक्षा पास कर किंवा टीईटी परीक्षा पास कर किंवा टेट एक्झाम दे, टेट मध्ये मार्क आल्यानंतर आपली संस्था आली तर बघू। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सर्व काही कशावर अवलंबून आहे, परीक्षेवर अवलंबून आहे। मग परीक्षा पास करायचे की तुम्हाला दुसरा मार्ग शोधायचे, हे तुमचं तुम्ही ठरवायचे। लक्षात घ्या, तुम्ही जर इच्छुक असाल 1 ते 10 पर्यंतच्या वर्गाला शिक्षक व्हायचे आपल्याला,
तर मित्रांनो परीक्षेशिवाय दुसरा पर्याय कुठलाच राहिलेला नाही. त्यासाठी तुम्हाला टीईटी एक्झाम पण द्यावी लागेल, टेट एक्झाम पण द्यावी लागेल. या दोन्ही परीक्षा पास झाला चांगल्या गुणाने टेट एक्झाम आणि टीईटी एक्झाम पात्र होण्यासाठी जेवढे मार्क लागतात तेवढे जर तुम्ही पास झाला तरच शिक्षक होणार आहात, तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आता परत विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं सर व्हॅकन्सी येतील का? मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही थोडा विचार करा. आता सध्या जर बघितलं शासनाने घोषणा केलेली आहे 22,000 पद आम्ही भरू, 21,000 समथिंग काहीतरी आहेत, म्हणजे 22,000 ऑलराऊंड, म्हणजे 22,000 पद भरू. पण जे की वित्त विभागाने 61,000 पद असताना 80% मंजुरी असताना सुद्धा पवित्र पोर्टलने एवढ्या जागा भरल्यात. एवढी मोठी एकदम भरती करता येत नाही, एवढ्या लोकांचा पगार आला, एवढ्या लोकांचा टॅक्स, सगळ्या गोष्टी आल्या त्याला मॅटर करतात. मग 61,000तल्या 80% साधारण मध्ये किती होतात लक्षात घ्या तुम्ही. आगामी काळामध्ये टेट एक्झाम होणार का आणि होणार का या प्रश्नावर तुम्ही थोडंसं फोकस करा मित्रांनो. 800 800 8 8 म्हणजे जागा साधारण 48,800 आहे. अजूनही साधारण 26,000 जागा भरायच्या वित्त विभागाने मंजुरी देऊन ठेवलेली आहे मित्रांनो. आता हे मास्तर काहीतरी सांगते असं वाटेल तुम्हाला. रियालिटी तुम्ही मागची GR काढून बघा आणि विश्वास ठेवून थोडासा अभ्यासाकडे लक्ष द्या, तरच येत्या काळामध्ये आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण साकार होणार आहे. नसता आपल्याला जे काही प्रायव्हेट मध्ये भेटतं त्याच्या समाधानी जर तुम्ही असाल तर ते कंटिन्यू करू शकता. पण ही जी काय प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा संस्थेमध्ये आपल्या टाइमाची चोरी होते, आपल्या वयाची चोरी होते, आपण जे काम करतोय त्याचं आपल्याला मोबदला व्यवस्थित भेटत नाही, त्या लोकांनी थोडा या गोष्टीवर विचार करावा. त्यानंतर बरेच विद्यार्थी मला कमेंट असतील किंवा सोशल मीडियाला मी बरंच पाहतो जे 2010 ला अडकले, 2017 ला अडकले, 2022 ला अडकले, ते काय पॉझिटिव्ह बोलणार आहे तो लक्षात घ्या. ते काय लोक पॉझिटिव्ह बोलणार आहेत? ते 2010 ला काय म्हणून अडकले? परीक्षा नवीन होती म्हणून. 2017 ला काय म्हणून अडकले? परीक्षेचं पॅटर्नच नवीन होतं. 2022 ला काय म्हणून अडकले? IBPS पॅटर्न होतं, आम्हाला माहितच नव्हतं. म्हणजे परीक्षेवरच दोष ठेवतायत. लक्षात घ्या, परीक्षा सर्वांसाठी सारखीच आहे. लक्षात घ्या, जे पास होतात त्यांच्यासाठी सुद्धा सारखे आहे आणि जे दोष ठेवतात त्यांच्यासाठी सुद्धा सारखे आहे. पॅटर्न सातत्याने का बदलला जातो? शिक्षकांना एकदम धडाका द्यायला सांगतात, ते डायरेक्ट धडाका. आता कुठलीही परीक्षा बघा, आतापर्यंत टीईटी एक्झाम असेल किंवा सीटीईटी एक्झाम असेल किंवा टेट एक्झाम असेल, 1.5-2 महिने अगोदरच सांगतात की 2-1.5 महिन्यात फॉर्म भरून घ्या आणि परीक्षा द्या. आतापर्यंतचा इतिहास आहे की बाबा 6 महिन्यांनी परीक्षा होणार आहे टेट एक्झाम. असं कुठं दिलंय का हो? नाही दिलं. 1 डिसेंबरला ऍड आली, फेब्रुवारी पहिली परीक्षा झाली. असंच भविष्यामध्ये तुम्हाला म्हणजे सातत्यपूर्ण परीक्षेचा अभ्यास केला तर मित्रांनो लक्षात येतं परीक्षा ही 1-1.5 महिन्यामध्येच अरेंज केली जाते आणि ती मुद्दाम केली जाते, कारण कॉम्पिटिशन चाळणी कमी करायचे त्यांना आणि एक योग्य टीचर त्यांना शोधायचे की अभ्यासात असणारा टीचर 100% त्याच्यामध्ये मार्क मिळवून 100% सक्सेस होत असतो. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 17 ते 18 हजार खेडी आहेत. त्या प्रत्येक खेड्यातून एक ना एक शिक्षक झालेलाच आहे. म्हणजे कुणाच्या गावातून तर 50-60 शिक्षक झालेत मित्रांनो. म्हणजे जे काही लोक रखडले होते या 22,000 पदामध्ये साधारण 10,000 पद भरले तरीही विद्यार्थ्यांची बरीच संख्या लागलेली आहे. 22,000 पद म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खूप मोठी भरती आहे. लक्षात घ्या, येत्या आगामी काळात सुद्धा अशा भरत्या निघाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे या परीक्षेवर फोकस करणं गरजेचं आहे, अभ्यासात राहणं गरजेचं आहे, एवढंच मला सांगायचंय. आणि ते अभ्यासात ठेवायचं काम आपण करत आहोत मित्रांनो ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून. विद्यार्थ्यांना फ्लो मध्ये ठेवायचे, विद्यार्थ्यांना एक योग्य मार्गदर्शन देण्याचं काम करतोय. माझे रिव्ह्यू बघा मित्रांनो, त्याच्यानंतर जॉईन करा. माझे लेक्चर बघा ग्रो अकॅडमी वरले, त्यानंतर जॉईन करा. एक विश्वासू आणि 100% पासची गॅरंटी देणारा क्लास असणार आहे. त्यासाठी आपला संपर्क क्रमांक देतो. या संपर्क क्रमांकावर तुम्हाला एकाच मेसेज मध्ये कोणता पेपर देता, नाव काय तुमचं, सगळ्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. त्यानुसार तुम्हाला क्लासची माहिती मिळून जाईल. हा संपर्क क्रमांक मित्रांनो व्हॉट्सअप आहे 9665484048. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून क्लासची माहिती मिळवू शकता. लाईव्ह क्लास असेल, ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही त्यांना या लाईव्ह सेशनचं रेकॉर्ड सुद्धा मिळेल. विद्यार्थी मित्रांनो बॅच चालू झाल्यापासूनची तुम्हाला सर्व डिटेल्स मिळतील. यासोबतच तुम्हाला वाचण्यासाठी ऍपवरच नोट्स सुद्धा उपलब्ध होतील आणि विद्यार्थी मित्रांनो पीडीएफ ई पेपर
पेपर सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहेत। मागील पेपर असतील, नोट्स असतील, या सर्व गोष्टी एकत्रित आपण हंगामी क्लास घेत नाही। साधारणपणे 2021च्या टीईटीच्या अगोदरी जुलै 2021 पासून आपण कंटिन्युअसली क्लास चालवत आलेलो आहोत। ज्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन हवं असेल त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे, त्यानुसार तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल। क्लासला जॉईन करू शकता। फक्त माझ्या क्लासची एक अट आहे, माझ्या क्लासला आल्यानंतर तुम्हाला सुद्धा हात पाय हलवावं लागतं, अभ्यास करावा लागतं, नसताच क्लास लावून चालत नाही। आपल्याला सुद्धा या गोष्टी समजल्या नाही सर, या गोष्टी मला कसं करता येईल, याकडे तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये विचारू शकता। विद्यार्थ्यांचं पूर्णपणे समाधान होईल इथपर्यंत शिकवलं जातं आणि विद्यार्थ्यांना एक चांगला विश्वास देऊन आगामी काळामध्ये त्यांच्या नावापुढे TR लावण्यासाठी आमचा नक्कीच हातभार लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा विचार करा। काही लोकांचं मन दुखावलं असेल किंवा निगेटिव्ह राहू नका तुम्ही। निगेटिव्ह राहिलात तर तुमचं वय पण संपणार आहे आणि आपल्या करिअर मध्ये काय करायचं हे सुद्धा लक्षात येणार नाही। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कसं वाटलं आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा। काही सूचना असतील तर नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका आणि हा संपर्क क्रमांक आहे मित्रांनो, या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा। लाईव्हची इमर्जन्सी असेल तर कॉल करू शकता बरं का। धन्यवाद। जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।